शिंगाला मावरा आणि मुशी मावरा बघू शकता. कापायचं घेतलेलं आहे. हे आमची नामू बसलेले आहे कापायला. अजून बारा नको बघू. आपण आता कांदा आणि लसूण हे शिजवायला घेतलेलं आहे. बघू शकता कांदा आपला शिजून झालेला आहे. त्याच्यानंतर पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून झाल्यानंतर त्यामध्ये गरम मसाला हा ॲड केलेला आहे. गरम मसाला टाकून चांगलं असं मिश्रण केलेलं आहे. बघू शकता. आता कोळी मसाला ॲड करणार आहोत. कोळी मसाल्याचं चांगलं असं मिश्रण करायचं घेतलंय. मिश्रण झाल्यावरती आता चवीनुसार मीठ टाकायचं. शिंगाली मावऱ्याची कवटं हे टाकायला घेतलेलं आहे. थोडंसं टाईम लागतो त्याला शिजवायला, म्हणून लवकर टाकायला लागतं. बघू शकता मुशी मावरा टाकायचं घेतलेलं आहे. शिंगाली मावरा टाकायला घेतलेलं आहे. आता बघू शकता किती लागते ते. 12 माणसांसाठी कापलेला आहे शिंगाली मावरा. मावरा टाकून झालेला आहे. आता उकली आलेले. उकली आल्यानंतर आता बघूया की आपला मावरा शिजला आहे की. टेस्ट करणार आहोत आपण आता की मावरा आपला शिजला आहे की नाही ते. मावरा आपला चांगला असं शिजून झालेला आहे. कालवण आपलं रेडी झालेलं आहे. आता धान, कोळी भाषेत धान म्हणतो, ते धानून वारवायला घेतलेलं आहे. आपण 12 माणसं आहेत म्हणून 4 आपले थाले हे लावलेले आहे. एक थाल्यात 3 माणसं जेवतील असा आपला एक थाला आहे.
धान वाळून झालेलं आहे. आता कालवण वारवायचं आहे आपल्याला. कालवण वारवायला घेतलेलं आहे. शिंगाली मावऱ्याचं कालवण हे वारवायला घेतलेलं आहे. कालवण सुद्धा वारवून झालेलं आहे. आता आपण जेवायला सुरुवात करणार आहोत.